पण अध्यक्ष महोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही. अशा प्रकारे रात्री जाऊन नाही होऊ दे ना. नाही कसं करता. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला होता. आज त्यांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही घेणे नाही. त्यांच्या मागे कोण आहे त्याला मी बाहेर काढीनच. त्याचा मी तपास करूनच राहील. पाहू ते काय म्हटले. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला हीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, तर त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे. माझी तक्रारच नाही. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. असं आहे, हे जो महत्त्वाचा मुद्दा आहे शेलारांनी नंतर मांडला, तोच महत्त्वाचा मुद्दा. ही या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं. नाही, लाठीचार्ज महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे. आता हे लक्षात येत आहे. अशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे. आरोपी सांगतात. आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं. आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब, आपण बीडची घटना विसरला. हे शांततेने झालेलं नाही आहे. हो, मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते. यावेळी शांतता नव्हती. ही घरं जाणं, ती घरं जाणं. नाही होऊ दे ना. नाही कशा करता. होऊ दे, त्यांचा होऊ दे. नाही ना, उपमुख्यमंत्र्यांचा होऊ दे. असं कसं? आता मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाही. आपण सिनियर सदस्य आहात, आपण सिनियर सदस्य आहात, बरोबर नाही. त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे. झालं की बोला ना, माझं होतं. त्यांचं पूर्ण होते मग बोला, त्यांचं पूर्ण होते मग बोला. मी तुम्हाला नीट ओळखतो. तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे. तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाही. पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, म्हणून मी हे सांगितलं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, की काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललं म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू, समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू, अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल, कोणासोबत फोटो निघतात त्यांचे, कोणसोबत दिसतात त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठला पैसा येतो आहे, येत आहे साहेब, सगळं येत आहे. शेवटी या गोष्टी लपत नाही. एक एक गोष्ट बाहेर येते, ती येणारच आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल, या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असतं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला, ताकदीनं उभा राहील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच. पण मला मनोज जरांगे पाटलाची काही गरज नाही. त्याच्या पाठीमागे बोलूचा धनी शोधून ही स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली. काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते. आणि हे जे आता ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, त्या वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी. करू, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल.